नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. कुंभ राशी नशिबाचा तो निर्णायक आठवडा. कुंभ राशीसाठी हा आठवडा राजकीय व्यवस्था मान्यता असणार आहे. तर जीवनाचा पूर्वप्रवाह बदलणारा ठरणार आहे. अनेक महिन्यांपासून तुम्ही एका निर्णयाची, एका उत्तराची किंवा एखाद्या संधीची वाट पाहत होतात. अनेकदा वाटलं की आता काहीच होणार नाही. नशिबाने दरवेळी एक पाऊल मागे ओढलं. पण आता गृहस्थिती अशा अवस्थेत आली आहे की एक फोन कॉल, एक ईमेल, एक बातमी या 3 गोष्टींपैकी एक तुमचं संपूर्ण आयुष्य उलटून टाकू शकते. शुक्र हा गुरुग्रहाचा अनुभव होत असल्याने नशिबाचे दरवाजे उघडण्याचा काळ सुरू झाला आहे. कुंभ राशीचा अधिपती बुध हा या काळात संवाद, बातम्या किंवा संपर्कमधून नशिबाचे दार उघडणार आहे. म्हणूनच एक फोन कॉल हा शब्द म्हणजेच योगायोग नाही, तो तुमच्या घरी तर याचा कॉल संदेश घेऊन येणार आहे, आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. नंबर 1 आहे नशिबाचा दरवाजा उघडणारा कॉल. मी त्या नकाशातील ठरलेला क्षण या आठवड्यातील तुम्हाला येणारा एक फोन कॉल फक्त संवाद नसेल, तर तो नियतीच्या नकाशावर आधीच लिहिलेला शब्द असेल. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्याची वाट पाहत होता, ती संधी, तो माणूस, ती कंपनी अचानक तुमच्याशी संपर्क साधेल. बुध तुमचा अधिपती ग्रह असल्याने तो नेहमी संवादातून परिवर्तन घडवतो. हा कॉल एखाद्या जुन्या ओळखीतून, जुन्या संस्थेतून किंवा अगदी परदेशातून होऊ शकतो. काहींसाठी हा कॉल म्हणजे करिअरमध्ये मोठा टर्मिनल पॉइंट असणार आहे. जीवनातील नवीन नात्याची सुरुवात असेल. विशेष म्हणजे हा कॉल येतो तेव्हा तुम्हाला आतून एक दैवी शक्ती व खात्री जाणवेल. हेच आहेत ते नंबर. नंबर 2 आहे एका बातमीमुळे सगळं बदलणार आहे. जुने दरवाजे बंद होणार आणि नवे दरवाजे उघडणार. या आठवड्यात काही कुंभ राशीच्या लोकांना एखाद्या माध्यमातून, ईमेलद्वारे किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून एक बातमी मिळेल. ती बातमी इतकी प्रभावशाली असेल की तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल. उदाहरणार्थ म्हणजेच की एखादी जुनी अडकलेली फाईल मंजूर होणे, स्पर्धा परीक्षाचा निकाल लागणे किंवा प्रोजेक्टला हिरवा कंदील मिळणे. ही एक बातमी ज्याची तुम्ही वाट पाहत होता त्या गोष्टींची पूर्तता करेल. अ, गुरुग्रह दुधाची शुभदृष्टी ठेवत असल्यामुळे तीर्थपरीक्षा प्रतीक्षा नंतर विजय हा काळ मुख्य विषय आहे. नंबर 3 आहे आर्थिक क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा पूर्वजीवनाचा काळ आहे. काही काळापासून ज्यांना पैशाची तंगी, कर्ज, गुंतवणुकीचे अडथळे होते, त्यांच्यासाठी आता सकारात्मक प्रवाह सुरू होणार आहे. गुरुग्रह आणि शुक्र यांचा संयोग धनभावाला बळकटी देत आहे. जुने गुंतवणूक अचानक वाढेल, एखाद्या थकलेला व्यवहार पूर्ण होईल आणि किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. या व्यवसायासाठी कुंभ राशीसाठी ही आठवडे म्हणजे टर्निंग पॉइंट असतील. नवीन ग्राहक, भागीदारी किंवा बाहेरील मार्केट मधून मिळणारे प्रस्ताव लाभदायक ठरतील. नंबर 4 आहे जुने तणाव मिळणारे, नवे नाते जुळणारे व भावनेने पुनर्जन्माचा चंद्र एकत्र आल्याने प्रेम संवाद व सुसंवाद होणार आहे. या गोष्टींमध्ये गोडवा येईल. मागील काही कायद्याचा दुरावा आला होता, त्याच व्यक्तींकडून आता संपर्क होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय प्रत्येक क्षेत्रात तुमचं नशीब तुमच्या बाजूने फिरत आहे. हेच ते दिवस आहे जे तुमच्या भविष्यातील दशक ठरतील. अचानक प्रवासाची योग नियतीने ठरलेला बदल आठवड्यात अचानक प्रवासाची योग निर्माण होण्याची शक्यता आहे. लग्नासाठी, नातेसंबंधांसाठी किंवा एखाद्या निमंत्रणासाठी असू शकतो. पण लक्षात ठेवा, हा प्रवास केवळ स्थळ बदल नव्हे, तर तो जीवन बदल याचा संदेश घेऊन येईल. या प्रवासात तुम्हाला भेटणारी व्यक्ती, घडणारा प्रसंग किंवा मिळणाऱ्या निर्णय भविष्यातील मोठ्या बदलांचा पाया ठरेल. म्हणून प्रवासाचे प्रत्येक क्षण सावध व जागृतीने अनुभवा. ब्रह्मदेव कदाचित यातून तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील. देवी शक्ती व ब्रह्मदेवाची कृपा नियतीचा खरा अर्थ उघडणार आहे. या आठवड्यात काही योगायोग इतके नेमके घडतील की तुम्हाला जाणवेल हे सर्व आधीच ठरलेलं होतं.
ज्यावेळी तुम्ही निराश होता त्याच वेळी एखादी बातमी येईल. ज्यावेळी तुम्ही हार मानण्याचा विचार करता त्याच क्षणी एखादं उत्तर मिळेल. हे सर्व देवी देवतांच्या वेळेचे संकेत आहेत. ब्रह्मदेवाचा तुमचं कर्म फळवून देणार आहे. स्वप्नांमध्ये संकेत, अंकाची पुनरावृत्ती किंवा कोणीतरी अनोखी व्यक्तीकडून मिळणारा सल्ला हे सर्व ब्रह्मदेवाचे माध्यम असतील. तो क्षण अगदी जवळ आहे. कुंभ राशीसाठी हा आठवडा म्हणजे जीवनातील नवा अध्याय सुरू होण्याचा काळ आहे. ज्याची तुम्ही वाट पाहत होता ती व्यक्ती, बातमी, संधी आता जवळ आली आहे. एक फोन कॉल, एका वाक्याने किंवा एका दस्तऐवजाने तुमचा संपूर्ण अभिनंदन अभिषेक बदलू शकतो. ग्रहांची स्थिती सांगते की ही उलथापालथ सकारात्मक असेल, कारण तुम्ही जे सहन केले त्याच बक्षीस आता तुम्हाला मिळणार आहे. संयम व विश्वासाने जागरूकता ठेवा. काही क्षण शांत राहा. ब्रह्मदेवाचे संदेश आहे. हा विषय भविष्य बदलणार आहे आणि ते तुम्हाला थांबवणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.